शरद पवारांवरती बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. चिन्ह अनावरणावरून फडणवीस आणि राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. इंदापूरमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. अजित पवारांवरती जेसीबीमधून फुलांचा वर्षाव. स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा. शेतकरी मेळाव्यात सुनित्रा पवार यांचं पोस्टर. सुनित्रा पवार फिक्स खासदार असा आशयाचा बॅनर. गोखले पूल आठवडाभरापासून तयार, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही. आदित्य ठाकरेंची टीका. 29 फेब्रुवारीला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला जाहीर होण्याची शक्यता. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये नार्वेकरांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन. तर वरळी शिवळीमध्ये आज 21 कामांचं भूमिपूजन. नार्वेकरांना भाजप लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा. शिवसेनेबाबत उलटा निर्णय देणारे राहुल नार्वेकर अरविंद सावंत यांच्या विरोधात लढले तरी पडतील. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवरती टीका. भाजप काँग्रेसमय झाली आहे, संजय राऊतांची घणाघाती टीका. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल. भाजप पक्ष वॉशिंग मशीन नाही, कचरा टाकायचा डब्बा झालाय. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांचं वक्तव्य. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं अशी काही दिवसांपूर्वी रक्षा खडसेंची विनंती, पण घरच्यांनी म्हटलं म्हणून तसं होणार नाही. केंद्रातील नेत्यांनी परवानगी दिली तर खडसेंनी यावं. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये सभेत बोलताना जलील यांची नितेश राणेंवरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका. आमच्यामध्ये सहन करण्याची क्षमता ती ओलांडायला लावू नका. नितेश राणेंना दिला इशारा. कोकणातील मोठ्या नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख आहे. केसरकरांचं राणेंसंदर्भात वक्तव्य. राणेंना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला असता तर आनंद झाला होईल अशी प्रतिक्रिया दिली. वंचितला हव्या त्या जागा देण्यास आम्ही तयार. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाही. संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन. राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सरकारकडून अधिवेशनाला बगल देण्याचं काम सुरू. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून वडेट्टीवार यांची सरकारवरती टीका. अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार. त्यानंतर मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तराची शक्यता. जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. मनोज जरांगेंची आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. जरांगे बैठकीला संबोधित करणार आणि पुढची दिशा ठरवणार. जरांगे आधीपासूनच दिशाहीन आहेत, ते काय दिशा ठरवणार. छगन भुजबळ यांची जरांगेंच्या आंदोलनावरती पुन्हा एकदा टीका. जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी योग्य आणि संविधानिक. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. मुंबईतल्या 20 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार. अमृत भारत योजनेमधून 554 कोटींचा निधी पारित. कोकण रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 27 फेब्रुवारीला 3 तासांचा ब्लॉक. चिपळूण विभागातील करंजाळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. शिळफाटा मार्ग आज अवजड वाहनांसाठी बंद. श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बंद करण्याचा निर्णय. महोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी. शिमगोत्सवाच्या आधी कोकणातील कशेडी घाटातल्या बोगद्याचा एकेरी मार्ग सुरू. मुंबईमधून कोकणात जाणाऱ्यांना बोगद्याचा वापर करता येणार, तर दुसरा बोगदा मार्चपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती. विरार ते पालघर जलमार्गाने जोडण्यात येणार. पालघरमधील खारवाडेश्वर येथे रोरो जेट्टी उभारण्यासाठी 23 कोटींच्या निधीला मंजुरी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 45% पाणीसाठा शिल्लक. राखीव पाणीसाठ्यासंदर्भात अद्याप सरकारकडून प्रतिसाद न आल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मुंबईमधल्या वातावरणामधला गारवा वाढला. सांताक्रूज केंद्रावरती 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिक जिल्ह्यातल्या तापमानामध्ये घट. निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. म्हाडा दरवर्षी 5000 घरांसाठी लॉटरी काढणार. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांची ग्वाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बदलापूर एसी लोकलमधून प्रवास. घाटकोपर ते कल्याण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रवाशांशी साधला संवाद.
महिनाभरामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या चरणी 25 कोटींचं दान, 25 कोटी रुपयांच्या दानामध्ये चेक आणि ड्राफ्टचाही समावेश. कडिंगलजचं ग्रामदैवत काळभैरव देवाच्या चरणी 16 किलो चांदी अर्पण, भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून चांदी दान. 3 मार्चला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा, आजपासून प्रगट दिनाच्या निमित्तानं शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. शरद पवार 40 वर्षांनंतर रायगडावरती गेले असं ट्रोल करणाऱ्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काय झालं याचं उत्तर द्यावं. शरद पवार गटाच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांची टीका. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विविध विकास कामांचं आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते भूमिपूजन. विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी वाजवला ढोल. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख नागपूरमधील मतदारसंघाच्या दौऱ्यावरती. माहूर खोडा या गावामध्ये अनिल देशमुखांनी लुटला विटी दांडू खेळण्याचा आनंद. लातूरमधील नमो महारोजगार मेळाव्याला जिल्हाभरामधून 40,000 बेरोजगार तरुणांची हजेरी. 4,500 युवकांना मेळाव्यातून मिळाला रोजगार. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाळी तीळ लागवडीमध्ये मोठी वाढ. जवळपास 162 हेक्टरवरती तिळाची पेरणी केल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. धाराशिवमधील शेतकऱ्यांना एकरभर ज्वारी पीक पक्षांसाठी कापणीविना सोडून दिलं. शेतातच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानं शेख कुटुंबियांच्या शेतामध्ये दिसतायत पक्ष्यांचे. शहरी नक्षलवादाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारकडून अँटी अर्बन नक्षल लॉ आणला जाणार. नागपूरमधील नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती. बुलढाण्यामध्ये भगर विषबाधा झालेल्या रुग्णांवरती रस्त्यावरती उपचार कसे? उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका, राज्य सरकारला नोटीस. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरामध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री करणारे दोघे अटकेत. नशेच्या 600 गोळ्या जप्त. क्रांती चौक पोलिसांची कारवाई. यवतमाळमधील पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 13 लाखांचा गुटखा पकडला. गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांना अटक. कत्तलखान्याकडे नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका. 4 विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसांची कारवाई. हिंगोली शहरामध्ये एकाच रात्री चोरट्यांनी 2 दुकानं फोडली. दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीच्या फोकस स्टुडिओच्या जवळ भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर 4 ते 5 जण गंभीर जखमी. वसईमध्ये कारची वृद्ध महिलेला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू. संतप्त नागरिकांकडून गाडीची तोडफोड. वर्ध्यामध्ये जागतिक मुद्रक दिनाच्या निमित्तानं बाईक रॅली. ज्येष्ठ मुद्रक व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये 21 वर्षांपूर्वी फेकून देण्यात आलं होतं स्त्री जातीचं अर्भ. 21 वर्षांनंतर आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या शोधामध्ये फ्रान्समध्ये वाढलेली नेहा परळीमध्ये दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.